दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आता राज्यपालांच्या भेटीला दाखल झाले। विधान परिषदेमध्ये नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचलेत। भास्कर जाधव, अनिल परब, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, अंबादास दानवे हे आता राजभवनावर दाखल झाले आहेत। आदित्य ठाकरे हे देखील राजभवनावर पोहोचले आहेत। राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना ते निवेदन देखील देणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, राजभवनावर आता विरोधी पक्षातील नेते पोहोचलेत। होय सागर, प्रकरण आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बद्दलच्या अविश्वासाचं। महाविकास आघाडीचे विधानसभा आणि विधान परिषदेतील सगळे नेते आमदार आता राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर एक एक करून दाखल होत आहेत। 11:30 वाजता भेटीची वेळ आहे आणि राज्यपालांना महाविकास आघाडीच्या आमदारांच्या वतीनं निवेदन सादर केलं जाणार आहे की विधान परिषदेचं कामकाज हे नियमांना धरून होत नाहीये। आपण बघू शकतो की एक एक करून नेते हे आता राजभवनावर दाखल होऊ लागले आहेत। यात प्रामुख्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, नाना पटोले असे अनेक आमदार, अनिल परब, सचिन अहिर अशी आमदारांची आपल्याला इथे उपस्थिती दिसते आहे। आणि याची सगळी सुरुवात म्हणजे मुख्य कारण आहे की विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे नियमानुसार सभागृहाचं कामकाज करत नाहीयेत। काल यावर मोठा गदारोळ विधान परिषदेच्या सभागृहात झाला। याची सुरुवात झालेली आहे। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर जो अविश्वासाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आला होता तो प्रस्ताव फेटाळण्यात आला राम शिंदे यांनी, आणि त्यावर काल अचानक प्रवीण दरेकर यांनी नीलम गोरे यांच्या विश्वासाचा ठराव मांडत तो तिथे बहुमतानं मंजूर करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकरणात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही, सभागृहाच्या कामकाजाचं नियमांच्या पद्धतीनं पालन होत नाही असं या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे। आणि सभापतींविरोधात अविश्वासाचं वातावरण असल्याचा मुद्दा घेत आता राज्यपालांच्या भेटीसाठी हे विरोधी पक्षातले सगळे आमदार राजभवनवर दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात त्यांना निवेदन सादर केलं जाईल। आपली जी भूमिका आहे ती राज्यपालांकडे मांडली जाईल आणि आपल्या भूमिकेला न्याय द्या, निवेदनाला न्याय द्या अशी मागणी ही आज महाविकास आघाडीच्या आमदारांकडून राज्यपालांकडे केली जाईल। नक्कीच, त्यामुळे या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या राजभवनाच्या भेटीवर आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद दिनेश या माहितीसाठी।